शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण आलेलो आहोत भोगावमध्ये आणि भोगावचे शेतकरी आपल्या सोबत आहेत। आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ, त्याचबरोबर त्यांनी इथं कपाशीची लागवड कशी केलेली आहे ते जाणून घेऊ, खत आणि पाणी व्यवस्थापन ते कसं करतात तेही जाणून घेऊ। तर दादा नमस्कार। नमस्कार सर। एक वेळ आमच्या शेतकऱ्यांना आपला परिचय करून द्या। कुमार विश्वनाथराव गुंगे, भोगाव साबळे गाव आहे माझं। दादा तुम्ही इथं जी कपाशीची लागवड केली हो, तर आता सध्या इथं आपल्याला ठिबक दिसत आहे। हो, साधारणतः तुम्ही हे ठिबक कसं निवडलं? हे मी जसं घ्यायला गेलो दुकानवर तर सोनटके साहेब जे श्रीवाले आहेत त्यांचं मार्गदर्शन आणि तिथं नेटाफेमचे साहेब लोक होते, त्यांनी मार्गदर्शन केलं आणि मी विश्वास ठेवून खरेदी केलं। तर त्यांच्या विश्वासावर तुम्ही जे खरेदी केलं त्याचा रिझल्ट तुम्हाला इथं काय दिसला? एकदम त्यांनी जसं सांगितलं तसाच आहे आणि हो त्याच याच्यातला आहे आणि नंबर 1 काम आहे सगळं। हो बरं, आधी तुम्ही कपाशी लावायची, आता आपल्या चर्चेमध्ये तुम्ही सांगितलं की पाट पाण्यावर तुम्ही कपाशी लावता। हो अगोदर होतं ना। पाट पाण्यामध्ये आणि नेटाफेमच्या तुफानवर तुम्ही जी कपाशी लावली याच्यामध्ये तुम्हाला काय बदल दिसला? याच्यामध्ये खूप बदल आहे। एकतर पाट पाण्याने दिल्यामुळं जमिनीमध्ये तण निघायचं जास्त, तो खर्च वाचला। हे नेटाफेम तुफानच्या पाणी दिल्यामुळे काय व्हायलं की बरोबर झाडाच्या बुडाला पाणी पडत आणि खुरपण्याचा खर्च कमी लागला मला यावर्षी या साध्या याच्या नेटाफेमच्या यानं ठिबकनं। तुम्ही जे आता खत तुम्ही सांगितली की खत सुद्धा आपण ठिबक मधून देऊन राहतो, हो त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? ते असं खत टाकायला किंवा पेरायला पैसे लागायचे जास्त, वेळेला मजूर भेटायचा नाही, बैलाचं काम असायचं, त्याचं मागं बैल लागायचे, ते सगळं म्हणजे थोडं अवघड होतं। आणि हे कसं आहे की नेटाफेम ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस मी सेंचुरी पद्धतीनं अर्ध्या तासात लगे मी एकरभर रान माझं खत सोडण्यात आलं हो, आणि झाडाच्या बुडाला हो, आणि प्रत्येक झाडाजवळ गेलं? प्रत्येक झाडाजवळ। कशावरून सांगताय तुम्ही? अनुभव आहे ना, रोज पाहिलं ना। म्हणजे पाणी तुम्हाला एकसारखं दिसून एकसारखं पडते? एकसारखं। तुम्ही जसं सोनटके साहेबांनी सांगितलं श्रीवाल्यांनी की बाबा एका तासाला 2 लिटर पाणी पडतंय आणि मी मुद्दाम माझी जमीन साधारण असल्यामुळं मी 1 फुटाचं अंतर निवडलं, मधलं अंतर ड्रिपचं अंतर 1 फुटाचं निवडलं आणि दोन्हीच्या मधातलं अंतर 4 फुटे घेतलं। म्हणजे शेतकरी बंधूंनो, इथे आपल्या दादांची जी शेती आहे इथं तुम्ही पाहू शकता एकदम हलक्या स्वरूपाची जमीन आहे, म्हणजे पाण्याचा निचरा हा जास्त होतो, इथं जास्त पाणी देऊन जमत नाही। अशा ठिकाणी त्यांनी 2 ड्रिपर मधील अंतर 1 फुटाचं निवडलं आणि त्यामधून पडणारा पाण्याचा दर जो आहे तो ताशी 2 लिटरचा निवडलेला। तर त्याचा रिझल्ट इथं दादांना दिसलेला आहे की अतिशय चांगल्या स्वरूपाची इथं कपाशीची वाढ झालेली आहे। कपाशींवर नंबर 1 कसे बोंड लागलेले आहेत आणि व्यवस्थित आहे, क्वालिटी जशाला तशी। या दिवसात कधीच असा कापूस इथं राहत नाही। हे फक्त नेटाफेमचं किमया आहे। तर दादांनी सांगितल्याप्रमाणे खत सुद्धा दादा जे आहेत ते ठिबक मधून देतात। त्यांनी सगळ्यात महत्वाचा आज जे शेतकऱ्यांना म्हणजे समस्या येऊन राहिली की लेबर नाहीये, मजूर सापडत नाहीत है ना, म्हणजे खत जरी द्यायचं तर मजूर लागतो, पण इथे नेटाफेमच्या तुफान ड्रिपलाईन मधून त्यांनी खत दिले आणि संपूर्ण ठिकाणी एकसारखं पाणी गेल्यामुळे एकसारखी खतं तिथे गेलेली आहेत। तर आपण सुद्धा नेटाफेमच्या तुफान ड्रिपलाईनचा अवलंब करावा आणि खत व्यवस्थापन जे आहे ते व्हेंचुरीच्या माध्यमातून जर केलं तर सर्व ठिकाणी एकसारखी खतं जातात। परिणामतः आपल्याला संपूर्ण झाडाची वाढ जी आहे ती एकसारखी दिसून येते आणि एकसारखी वाढ झाली म्हणजे त्याच्यावर लागणारे फुलं असतील, बोंड असतील, हे एकसारखे लागतात, सारख्या वजनाचे आपल्याला भेटतात। पाट पाण्यावरचं तुम्ही जे उत्पादन घ्यायचे ते उत्पादन तुम्हाला किती निघायचं? ते साधारणतः 6 क्विंटलच्या वर कधी गेलं नाही। 6 क्विंटल पर्यंत तुम्ही काढायचे। आणि आता जे तुम्ही नेटाफेमच्या तुफान ड्रिपलाईनवर कपाशी लावली याच्यापासून तुम्हाला उत्पादन किती अपेक्षित आहे? याच्यापासून सर अंदाजे 10च्या पुढेच येणार, 10-12चा मी धरलेला आहे। म्हणजे आपण जवळपास डबल कडे चाललो। हो, डबल कडे चाललो। आपलं पाट पाण्यावर पाणी जास्त येलं पण दादांना उत्पादन त्याचं कधी असं दिसलं नाही किंवा वाढ अशी दिसली नाही। आता जे त्यांनी मानस लावलं की 10 ते 12 क्विंटल पर्यंत त्यांना एकरी उत्पादन काढायचं आहे, त्याचा एकमेव म्हणजे काय की त्यांना त्यांची कपाशीचं पीक ते सांगत आहे, झाडावर लागलेले बोंड ते सांगत आहेत की माझं उत्पादन या कपाशीमधलं कमीत कमी 10-12 क्विंटल एकरी निघणार आहे। तर पहिल्याच वर्षी तुम्हाला या तुफानच्या ड्रिपलाईनवरचं उत्पादन जे भेटणार ते बोनस मध्ये भेटणार। म्हणजे तुमचा जो खर्च इथं झालेला आहे ते खर्च तुमचा कसा वाटेल तुम्हाला, म्हणजे जास्त झाला का? नाही, दरवर्षीपेक्षा ट्रिपनं खर्च कमी लागला मला। कमी लागला, खुरपण्याचा खर्च कमी लागला, माणसाची मजुरी कमी लागली, बरंच काही कमी लागलं। मी स्वतः खत सोडतो आता, हे स्वतः सोडतो मी खत। बरोबर, लेबर लागत नाही, बस हो सोडून द्यायचा, पूर्ण क्षेत्रफळ भिजून निघत आहे। अर्ध्या तासात पूर्ण काम होते माझं।
मला वेगळे पैसे लागत नाहीत हा, आणि याला खर्चही कमी लागला थोडा. खर्चही कमी लागला. हा. तर नक्कीच आपण जर नेटाफिमचं उत्पादन वापरलं, नेटाफिमचं ठिबक वापरलं, तर आपलं सुद्धा शेतकरी बंधूंनो उत्पादन खर्च हा कमी होऊ शकतो. इव्हन उत्पादन खर्च कमी करणे म्हणजेच आपल्या उत्पादनामध्ये वाढ करून घेणे आहे. तर नक्कीच तुम्ही चांगल्या उत्पादनाचा नेटाफिम सारख्या चांगल्या ड्रीप लाईनचा वापर करावा आणि आपल्या उत्पादनामध्ये भरघोस अशी वाढ करून घ्यावी. या माहितीसह इथंच थांबतो. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत धन्यवाद.